जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे हृदयाची MICS की होल शस्त्रक्रिया यशस्वी। मिनिमल इन्व्हेन्सिव्ह कार्डियाक सर्जरी MICS हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी एक नवीन तंत्रज्ञान, जिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीत मोठी चीर न घेता लहान छिद्रातून शस्त्रक्रिया केली जाते। यालाच MICS किंवा की होल बायपास शस्त्रक्रिया असे म्हणतात। या सर्जरीत हृदयावर कमी ताण पडतो व वेदनाही कमी होतात। तसेच हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता टिकून राहते। यामुळे पेशंट लवकर बरा होतो। की होल शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या असल्याकारणाने पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरातच केली जाते, परंतु मेडिकवर हॉस्पिटल संगमनेरमध्ये की होल शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे। मेडिकवर हॉस्पिटल संगमनेरमध्ये डॉक्टर आशिष बाविस्कर, डॉक्टर राहुल गुट्टे, डॉक्टर संदीप भंगाले, डॉक्टर स्नेहल गायके आणि मेडिकवर टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। सलीम शेखचा प्रतिनिधी हुसेन पटेल। म्हणून इकडे मेडिकवर संगमनेर सेंटरला पूर्णपणे डिवोटेड काम करतोय आणि इकडे आमची टीम डॉक्टर संदीप सर, डॉक्टर राहुल सर आणि मॅनेजमेंटचा सपोर्ट आणि माझी कार्डियाकोटीची टीम, मी सगळेजण म्हणून इकडे येतो, भरपूर साऱ्या केसेस करतो आणि त्याच्यातनं भरपूर चांगले रिझल्ट आणि पेशंट्सला सुविधा प्रोव्हाइड करणं हे हा एकच महत्वाचा हेतू असतं। आता बायपास सर्जरी किंवा हार्टचं ऑपरेशन म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये धडकी असते आणि भरपूरदा पेशंटला बायपासचं ऑपरेशन सांगितलं, पूर्ण छाती उडून ऑपरेशन करायचं म्हटलं की पेशंट्स भरपूरदा ऑपरेशनसाठी सरळ सरळ नकार देतात किंवा मानसिकदृष्ट्या भरपूरदा खचून जातात। पण आता विथ रिसेंट ॲडव्हान्सेस आणि टेक्नॉलॉजी हेच बायपासचं ऑपरेशन किंवा वॉल रिप्लेसमेंटचं ऑपरेशन किंवा एखाद्या पेशंटच्या हृदयामध्ये कोणतेही छोटं होल असेल, ASD किंवा VSD, तर अशा पद्धतीचे ऑपरेशन, सगळे ऑपरेशन्स हे MICS म्हणजे किंवा कीहोल सर्जरी किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह आपण म्हणतो किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी, की ज्यामध्ये छोट्याशा इन्सिजनमधनं, छोट्याशा जखमेमधनं, एक 4 ते 5 सेंटीमीटरच्या जखमेमधनं दुर्बिणीद्वारे हे ऑपरेशन आपण पूर्णपणे व्यवस्थित करू शकतो आणि अशा ऑपरेशन, ह्या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे पेशंटला अनेक फायदे असतात। नॉर्मली आपण बघितलं की ओपन बायपास, ओपन हार्ट सर्जरी किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी याच्यामध्ये पूर्णपणे छाती उघडी करून, छातीचं ब्रेस्ट बोन आहे, स्टर्नम जे म्हणतो, ते पूर्ण ओपन करून आपण ऑपरेशन करतो आणि 25 ते 30 सेंटीमीटरची मोठी जखम असते, तर ती जखम भरायला, आतमधला हार्ट जे कट केलं आहे ते भरायला हा भरपूर वेळ लागतो। 90% पेशंट जे असतात, जे बायपासच्या ऑपरेशनसाठी येतात, तर त्यांना डायबिटीस हा आजार असतो, त्याच्यामुळे पेशंटचा जखमा भरणं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो। जरी ऑपरेशन झालं तरी ऑपरेशन नंतर जवळजवळ 3 ते 6 महिने ही प्रक्रिया चालू राहते आणि जखमा लवकर भरत नाही। दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक दृष्ट्या पेशंट भरपूरदा खचून जातात आणि पेशंटच्या रिकव्हरीमध्ये मानसिक दृष्ट्या भरपूर स्ट्रॉंग राहणं हे फार महत्वाची गोष्ट असते। तर आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह मध्ये हा पूर्णपणे ह्या सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण अवॉइड करू शकतो आणि दुर्बिणीने ऑपरेशन केलं की त्याच्यामध्ये जे वुंड हिलिंगचे प्रॉब्लेम आहेत किंवा मोठ्या डायबेटिक वुंडचे इन्फेक्शनचे प्रॉब्लेम आहेत, तर हे फार कमी होतात। दुसरी गोष्ट, रिकव्हरीसाठी पेशंट 7 दिवस ते 15 दिवसामध्ये पूर्णपणे रिकव्हर होतात आणि म्हणजे भरपूर सारे माझे पेशंट्स आहेत की जे MICS केल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्यांनी त्यांचं जॉबही रिझ्यूम केलेला आहे, ते तेवढे फिट राहतात। पेशंटसाठी हे एकदमच चांगली गोष्ट आहे की MICS ऑपरेशन संगमनेर सारख्या शहरामध्ये आणि मेडिकवर हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे आणि आपण सगळ्या प्रकारच्या हार्ट सर्जरीज, त्या भलेही बायपास सर्जरीज असू देत, ट्रिपल वेसल डिसीज की जेणेकरून त्याच्यामध्ये 3ही नसा हार्टच्या ब्लॉक असतात आणि भरपूरदा बाहेर असा एक काय म्हणतो की चुकीचा गैरसमज झालेला आहे की तिन्ही ब्लॉकेज आहेत तर ते MICS किंवा मिनिमली इन्व्हेसिव्हने होऊ शकत नाही। तर तसं नसून आपण जे आता केस केली आहे त्या पेशंटमध्ये 3ही ब्लॉकेज होते आणि आपण त्यांचे 3ही ब्लॉकेज हे MICS दृष्ट्या 3ही ग्राफ्ट देऊन पूर्णपणे काढलेले आहेत।
तर ह्या सर्जरीज, व्हॅल्वच्या सर्जरीज, व्हॅल्व रिप्लेसमेंट सर्जरीज, या सगळ्या आपण MICS ने ह्या सेंटरमध्ये करू शकतो आणि त्या सगळ्या पूर्णपणे सुविधा ह्या सेंटरमध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. सध्या संगमनेर मेडिकल हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करतो. बऱ्याच वेळेस आपल्याला एक कन्फ्युजन असतं कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डिओ थोरेसिक सर्जन मध्ये. तो फरक कधीतरी समजून लक्षात येत नाही. थोडक्यामध्ये आता कुणीतरी विचारलं की टावी आणि मिनिमल इन्व्हेजिव्ह मध्ये फरक काय, तर ज्या सर्जरीज दुर्बिणीने केल्या जातात छोट्याशा, साध्या भाषेत समजायला गेलं तर, ज्या ठिकाणी चिरा घ्यायची गरज नसते, एका छोट्या सुईमधनं ज्या सर्जरीज केल्या जातात हृदयाच्या, त्या कार्डिओलॉजिस्ट करतो. आणि ज्या ठिकाणी हार्ट ओपन करायची गरज पडते त्या ठिकाणी कार्डिओथोरॅसिक सर्जनची गरज पडते. आपल्याकडे दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांची साथ लागते. जसं मला कोणती एखादी सर्जरी करायची असेल तर त्यात काही कॉम्प्लिकेशन होत असतील तर त्याच्यासाठी कुठेतरी बॅकअप लागतो. तो सरांचा असल्यामुळे करणं सोपं पडतं. मॅडमनी जसं नमूद केलं की आपल्याकडे जवळजवळ 80 ते 100 अँजिओप्लास्टीज एका मंथ मध्ये आपण करतो, जे की खूप जास्त व्हॉल्यूम आहे. हे व्हॉल्यूम जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये, पुण्यासारख्या ठिकाणी एका सेंटरमध्ये एका कार्डिओलॉजिस्टच्या अंडर होणं शक्य होत नाही. हे शक्य होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे असलेली मोठी टीम, ज्याचा बॅकअप आपल्याला खूप चांगला आहे. दुसरं महत्वाचं कारण ऍडमिनिस्ट्रेशनचा सपोर्ट फार महत्वाचा ठरतो. ज्या ठिकाणी आपल्या मागे उभे राहणारे लोक जास्त खंबीर असतात, अशा वेळेस आपण काम जास्त करू शकतो. सो बेसिकली त्यामुळे हे अचीव्ह होतंय, ज्या ठिकाणी आपण कॉम्प्लिकेटेड अँजिओप्लास्टीज करू शकतो. पुढचा प्रश्न राहिला, आज मी सरांचं अभिनंदन करू इच्छितो, भाविस्कर सरांचं, की एका पेरिफेरीच्या सेंटरमध्ये, पेरिफेरीचं म्हणण्याचं कारण मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिलं तालुक्याचं सेंटर असेल ज्या ठिकाणी मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी झाली आहे. मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीसाठी जे इक्विपमेंट लागतात, जी टीम लागते, ती खूप पूरक लागते. खूप पूरक टीम असल्याशिवाय ही सर्जरी करणं शक्य होत नाही. आपल्याकडे तो बॅकअप पण आहे, आपल्याकडे ते सर्जन्स पण आहेत, आपल्याकडे ती टीम पण आहे. जी सर्जरी तालुक्यासारख्या छोट्या ठिकाणी आपण एक मोठी सर्जरी करून दाखवतोय ती सक्सेसफुल होतीये आणि त्या दृष्टीने आपल्याला तो फायदा घेता आला पाहिजे. बऱ्याच वेळेस मनामध्ये संभ्रम येतो की मग ही सर्जरी इथे होते तर मग यापेक्षा बेटर मी पुण्याला जाऊन करू का, यापेक्षा बेटर मी नाशिकला जाऊन करू का, किंवा एखाद्या मोठ्या सेंटरला जाऊन करू का. तर सांगायला हा एक आनंद वाटतो की बऱ्याच वेळेस तुम्हाला मोठ्या सेंटरला जाऊनही ही सर्जरी एवढ्या कमी दरामध्ये उपलब्ध होणार नाही. ती सर्जरी आपण संगमनेरकरांसाठी किंवा महाराष्ट्रातल्या या लोकांसाठी उपलब्ध या ठिकाणी करून देतोय की जिथे एकदम कमी दरामध्ये, माफक दरामध्ये ही मोठी सर्जरी, ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी असतात, ज्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी लवकर असते, अशी सर्जरी उपलब्ध करून देतोय. सो परत एकदा सरांचं मी खास अभिनंदन करेल की एका छोट्या सेंटरमध्ये एवढी मोठी सर्जरी सरांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. मेडिकवर हॉस्पिटल येथे भूलतज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर आता जसं सरांनी आपल्याला माहिती दिली की हे ऑपरेशन कन्व्हेन्शनल ओपन हार्ट सर्जरीपेक्षा कसं वेगळं आहे, तसंच हे अॅनेस्थेसिया वाईज सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने याची मॅनेजमेंट असते. ती म्हणजे कशी की आपल्याला यामध्ये परत जे फुफ्फुसाचे 2 पार्ट असतात त्यातलं एक फुफ्फुस हे आपल्याला कमी व्हॉल्यूमवर मूव्ह करावं लागतं किंवा थांबावं लागतं, जेणेकरून ते सर्जनला आणि ऑपरेशन फील्डमध्ये येणार नाही आणि त्यामुळे ग्राफ्टिंग जी असते ती सोपी होईल. सेकंडली, ऑपरेशन नंतर पेशंटला ज्या वेदना असतात त्या कमी करणं हे एक म्हणू शकाल की हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून पेशंट लवकर व्हेंटिलेटरच्या बाहेर येईल आणि लवकरात लवकर बाकीच्या गोष्टी तो सुरू करू शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे सगळे साहित्य सामुग्री लागते ती आपल्याला इथे संगमनेर मेडिकवर येथे पूर्णपणे अवेलेबल आहे. त्यामुळेच आपण ही सर्जरी इथे करू शकलो. आणि हे सगळं करण्याकरता आपल्याला सेंटर हेड सर, डॉक्टर स्नेहल आणि गुट्टे सर ऑब्व्हियसली यांचं सगळ्यांचं फार मोठं हे मिळालेलं आहे, मदत मिळालेली आहे. त्यामुळेच आपल्या ह्या सर्जरी आपण इथे एक्झिक्यूट करू शकलो. अशा सर्जरी होणं ही एक चांगली गोष्ट याच्याकरता आहे की यामुळे ज्या ऑपरेशनची पेशंटला खूप दिवसपर्यंत अफेक्शन हे राहायचं ते आता ऑलमोस्ट 10% वर येऊन गेलेलं आहे. त्यामुळे पेशंटला काही वेळाने तो स्कार हा दिसत सुद्धा नाही, इतकं छोटं स्कार असतो. तर ह्या सगळ्या सोयी सुविधांचा मला वाटतं संगमनेर येथे आणि आजूबाजूच्या परिसरातली पेशंटनी लाभ घ्यावा, जेणेकरून त्यांचं सुद्धा आयुष्य सुकर होईल. माझं नाव महेंद्र दिगंबर रेडे, मुक्काम पोस्ट आळकुटी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. 12 तारखेला रात्री मला त्रास झाला छातीत दुखण्याचा. त्याच्यानंतर मी पुण्याला जाऊन माझी एंजिओग्राफी केली.
चाकणला, आणि ते एन्जिओग्राफी केल्याच्या नंतर तिथून मला इथं मेडिकल हॉस्पिटलला आणण्यात आलं आणि 15 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत इथे मला ऍडमिट ठेवलं. छातीला सूज असल्यामुळे त्यांनी थोडं कव्हर केलं आणि कव्हर केल्याच्या नंतर माझी बायपास शस्त्रक्रिया इथं कमी टाक्याची बायपास शस्त्रक्रिया इथं करण्यात आली. आता कसं वाटतंय तुम्हाला? एकदम चांगलं वाटतंय आणि आतापर्यंत 20च दिवस झाले, पण मी एकदम टकाटक खातो पितो चालतो, काही अडचण नाही, काय नाही. गावस्कर सरांचे मी आभार मानतो, देवासारखा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, हे मेडिकल हॉस्पिटलचे सिस्टर स्टाफ, नर्स स्टाफ, बाकीचे जे अधिकारी आहेत ते एकदम म्हणजे मुलासारखा भावासारखा जीव लावतात. इथे असं कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही. डॉक्टर लोक सुद्धा आहेत ना, ते सुद्धा पेशंटला धीर देतात. ते म्हणतात की तुम्ही इथं आले म्हणजे तुम्ही देवाच्या दारात आले, आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका. जानेवारी महिन्यात तिला त्रास झाला, छातीत दुखत होतं म्हणून आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरकडे नेलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी चेक इन केल्यानंतर 2D इको आणि ECG व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी एन्जिओ करायला सांगितले. तिथेच त्यांनी सजेस्ट केलं नारायणगावला. एन्जिओ केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यात 5-6 ब्लॉकेज आल्यानंतर डॉक्टर शेवाळे जे फॅमिली फिजिशियन आहे आमचे, त्यांनी हे संगमनेर मेडिकवर हॉस्पिटल सजेस्ट केलं की तिथे त्यांचं व्यवस्थित शस्त्रक्रिया वगैरे होईल आणि ते दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रिया होतील. त्यांनी सजेस्ट केलं MICS किंवा तुमचं हे. त्यांनी सजेस्ट केल्यानंतर आम्ही MICSचा ऑप्शन हे केला का, तर त्यांचा थोडा रिकव्हरी फास्ट आणि लवकर असल्यामुळे. आणि आता व्यवस्थित आहे. थोडंफार दुखतंय, पण ते फॉलोअप व्हिजिटसाठी आज आम्ही त्यांच्याकडे आलो होतो. इथल्या हॉस्पिटलमध्ये काही त्रास नाही. रादर तुमचा इथला मेडिकल स्टाफ किंवा सिस्टर्स सगळे कोऑपरेशन किंवा आपुलकीने चौकशी करायचे. जेव्हा आमचा 10-12 दिवसाचा इथं स्टे झाला, काही प्रॉब्लेम काय आला नाही. म्हणजे वेळोवेळी औषध देणे, वेळेवर जे काही आहे ते सर्व करत होते व्यवस्थित, काही इश्यू नव्हता. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.